नमस्कार. आज बघूया ही बारीक मेथीची भाजी. ही भाजी ना खायला तर खूप छान लागते आणि याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे म्हणाल तर खूपच आहेत. कोकणामध्ये या बारीक मेथीच्या पेंड्या सहज उपलब्ध होतात, पण आमच्या इकडे ही भाजी मिळत नाही. त्यामुळे ही भाजी मी इकडे अशी गार्डनमध्येच माझ्या लावलेली आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे या मेथीच्या बिया मी रुजू घातल्या होत्या. बघा, मस्त अशी मेथी इकडे उगवलेली आहे आणि असे थंडीचे दिवस असल्यानंतर ना ही मेथी ना पटकन अशी रुजून येते. तर आज ना मी याची करणार आहे भाजी. तर ही ना सगळी भाजी मी आधी काढून घेते. आपल्याकडे जर माती नसेल ना तर ही भाजी आपण वाळूतही रुजून काढू शकतो. तर 4 जणांना पुरेल तर एवढी तरी भाजी आज होईल. तर ना ही भाजी अशी झाडून घ्यायची, म्हणजे माती असेल ना ती खाली पडेल. चला, ही भाजी तर माझी काढून झाली. तर ही भाजी ना आता धुवून घेऊया. तर 2 ते 3 वेळा तरी ना ही भाजी पाण्यामध्ये घालून स्वच्छ अशी धुवून घ्यायची, कारण खूप सारी माती या भाजीमध्ये असते. थोडी जरी माती ना या भाजीमध्ये राहिली ना तर भाजी खाताना याची कचकच आपल्याला लागते. त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आणि 10 ते 15 मिनिटं ही भाजी अशी नितळत ठेवायची, म्हणजे भाजी चांगली कोरडी होते. या आता याची भाजी बनवूया. तर ना ही भाजी मी आता चिरून घेणार नाही, तर हातानेच अशी ना मुरगळून याचे 2 ते 3 तुकडे करून घेणार. अशा ज्या पालेभाज्या असतात तो शक्यतो ना आपण चिरू नयेत, अशा हातानेच ना कट करून घ्यायच्या आणि याची भाजी बनवायची. आणि मुळातच या भाजीची मुळं एवढी कवळी असतात की याची मुळं काढण्याची गरज वाटत नाही, सहज या भाजीची मुळं शिजतात. तर आता भाजी मी ना करणार आहे ती या तव्यावर. तेल चांगलं तापलं की फोडणीला घालायची अशी लसूण, भरपूर लसूण इकडे वापरायची, चव छान येते या भाजीला. आता त्यानंतर घालायचा थोडासा हिंग. लसणीचा कलर बदलला की यामध्ये 3 ते 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे. कांदा इकडे थोडासा जास्त वापरायचा, त्यामुळे ना मेथीची भाजी छान लागते. आता यामध्ये घालायची थोडीशी हळद. त्याला सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर घालायची मेथी. ही मेथीची भाजी दिसताना जरी आपल्याला जास्त दिसत असली ना तरी जसजशी ही शिजते तसतशी ही ना कमी होत जाते. भाजी एकदा वर खाली केली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. जसं मीठ आपण घालू ना तसं या भाजीला खूप सारं पाणी सुटायला चालू होईल. बघा, खूप असं हे पाणी सुटलेलं आहे. आता हे सगळं पाणी आपल्याला ना आटवून घ्यायचं आहे. झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. भाजीवर जर झाकण ठेवलं तर ही भाजी ना जास्त कडू होते. त्यामुळे ना या मेथीच्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही आणि ही ना अशीच शिजवून घ्यायची. भाजीतलं सगळं पाणी सुकवून घेतलं. भाजीचा कलर बदलला की आपली भाजी तयार झाली. वरून खूप सारं ओलं खोबरं घालायचं, म्हणजे भाजी खूपच छान लागते. आता हे ना खोबरं सगळं छान असं मिक्स करून घेते. तर ही आपली इकडे बारीक मेथीची भाजी तयार झाली. तर तुमच्याकडे ही भाजी मिळते की नाही आणि तुम्हाला ही भाजी आवडते की नाही नक्की सांगा.